ही पारदर्शकच सगळे ना ग्राउंड चांगलं आणि सर्वांच्या समोर ओपन आहे किंवा आम्ही चिठ्ठ्या तयार करून तुझं लॉट पाडून बंद करून म्हणजे आमच्या गावात बैला वेगळी पळवायची त्यांच्यामध्ये नाव घेतले ती ह्यांच्याकडे असं काय नाही ही पारदर्शकच त्यातले ना आणि पुन्हा रिप्लाय जसे क्रिकेटचा आपण रिप्लाय घेतो तसं रिप्लाय घेऊन त्या बैलाचं तोंड पुढाय पाय पुढाय ती कुठल्या जसं जसं आवडलं बैलाचं पुढा असेल त्याला मी नंबर दिली तिथं सगळं आमचं नाव सगळे समोरच आहे ओपन त्यामुळे कुठचं काय अडचणीत असं काय नाही शेवटी बैलाचे हरजीत होणार आहे पळवण्यावर अवलंबून राहणार आहे एका दिवशी बैल आम्ही प्रवास करून असं थकला असेल म्हणा ऑब्जेक्शन जेव्हा पहिला ऑब्जेक्शनचा विषय झाला नाही कोणाचा सगळं ऑनलाईन वर सगळं बैल आहे ते बैलावर पळवणारा मास्तर कोण आहे ड्रायव्हर कोण आहे आता फॉर्च्युनर गाडी अनेक असतात ना सगळ्याच गाडी सगळे ड्रायव्हर फॉर्च्युनर पळवतात असं नाही ना जो खराब आहे ज्याच्या हातात स्टेअरिंग आहे ज्याला ते टॅक्ट माहिती आहे. मित्रांनो मी आहे साताऱ्यातल्या पुसेगावमध्ये आणि तुम्ही माझ्या बाजूला बघताय मी जिथे आहे ते म्हणजे श्री परमपूज्य श्री सेवागिरी महाराज यांचा जो मठ आहे त्यांच्या ह्या मी कार्यालयात आहे आणि माझ्याबरोबर बोलण्यासाठी आहे या मठाचे मठाधिपती महंत श्री सुंदरगिरी महाराज माझ्याबरोबर आहेत. गुरुजी नमस्कार. जय खूप म्हणजे सेवा कार्य ह्या मठामध्ये होत असतात आणि त्यामार्फत जनजागृती करणं संत सेवा कार्य आणि एक धार्मिकता ह्या मठामध्ये तुम्ही ती प्रस्थापित केली आहे. आता ह्या जो वर्षानुवर्षाचा जो काळ आलाय काय काय तुमचा एक मला अनुभव सांगा आणि कसं आता हे वातावरण चाललंय. आता जे ज्यांचं आपण नाव घेतलं सेवागिरी महाराज हे ब्रह्मलीन परमपूज्य श्री सद्गुरू सेवागिरी महाराजांची जन्मभूमी जुनागड गुजरात प्रांतामध्ये ते जुनागडचीच ती जन्मभूमी त्यांची. गुरु आज्ञेनुसार लहानपणापासूनच गिरनार पर्वतावर त्यांनी गुरु पूर्णगिरी महाराज यांच्या आधिपत्याखाली संन्यास नियमाप्रमाणे संन्यास दीक्षा घेऊन त्या ठिकाणी त्यांनी 12 वर्षाची साधना तप केली गिरनारावरती आणि तिथून पुन्हा मग संन्यास नियमाप्रमाणे दशनाम संप्रदायाच्या संन्यास नियमाप्रमाणे भारत भ्रमण 4 धाम यात्रा करण्याकरता आपल्याला प्रत्येक संन्यासाला आपल्याला भारी पडावं लागत असते. कारण बहता पाणी रमता साधू याप्रमाणे साधून नेहमी वाहत राहिलं पाहिजे आणि फिरत राहिलं पाहिजे पाण्याने नेहमी वाहत राहिलं पाहिजे. या नियमाप्रमाणे महाराज ज्या वेळेला तीर्थयात्रा करण्याकरता गिरनारवरून बाहेर पडली भारतभूमीकरता त्यावेळेला कराची या ठिकाणी 48च्या अगोदर भारत स्वातंत्र्य होण्याच्या वेळेला भारत आणि पाकिस्तान ज्यावेळेला फाळणी झालेली नव्हती त्यावेळेला कराची या ठिकाणी बंदरावरती या पुसेवाडी हे जे आता आपण म्हणतो पुसेगाव जे म्हणतो ना हे पुसेवाडी म्हणून पूर्वीच होते या ठिकाणचं गाव. तर त्या गावातली वाडीतली काही लोक तिथं कराची बंदरावरती कामाला होती आणि इथं जे आपण आता सिद्धेश्वराचं मंदिर पाहतोय हे हेमाडपंथातलं हे पूर्वी स्मशानभूमी होती. कारण आता जरी बघितलं तर बऱ्यापैकी सिद्धेश्वर म्हणजे महादेवाची मंदिरे सगळी स्मशानभूमीत गावाच्या बाहेरच असतात. त्यावेळेला हे सुद्धा मंदिर या जंगलातच होते जंगल होतं सगळं स्मशानभूमी होती ते सगळं. कारण आजही त्या 2 समाधी सती पूर्वी जाण्याची पद्धत होती ना सतीच्या समाधी त्या पूर्वीच्या या ठिकाणी जंगल स्मशानभूमीच होती या ठिकाणी. त्यावेळेला या ठिकाणचे काही लोक तिथे होते त्यावेळेला त्या लोकांनी सांगितले की महाराजांना बाबा ज्यावेळेला महाराष्ट्र तुम्ही ज्यावेळेला भारत भ्रमण करण्याकरता जायला त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये आमच्या सातारा जिल्ह्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची आमची भूमी आहे. त्या भूमीवर तुम्ही जातो तेव्हा पुसेवाडी म्हणून आमचं गाव आहे. त्या गावामध्ये तुम्ही जेव्हा एक महादेवाचं मंदिर आहे त्या ठिकाणी बघा वास्तव्याला आपल्याला जिवंत मंदिर आहे सिद्धेश्वराचं जागृत मंदिर आहे. त्यावेळेला महाराज फिरत 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 त्यावेळेला 1948ला 1905ला महाराजांचा पदस्पर्श या पुसेवाडी त्यावेळेला झाला आणि 1905ला या ठिकाणी वाड्यात पुणे जंगल होती ते सगळं काय नव्हतं स्मशानभूमी होती या ठिकाणी ज्यात आपल्याला एवढं मोठं वैभव दिसतं आपण मंदिर मोठं दिसतोय या ठिकाणी स्मशानभूमी होती सगळी जंगल होतं निवडून होती सगळी पूर्वीची मनस्कृती. आणि 1905ला आपल्या महाराजांनी सिद्धेश्वर दर्शन घेतलं आणि त्या ठिकाणी त्या दिवशी स्मशानातच महाराज त्यावेळेला महादेवाच्या मंदिरावर झोपले. तर त्याला दृष्टांत झाला की बाबांनो या ठिकाणी तुमची कर्मभूमी ठरणार आहे पुसेवाडी महाराज तुम्ही या ठिकाणीच वास्तव्याला राहा अशा प्रमाणे ते सिद्धेश्वराचं त्यावेळेला त्याला आता दर्शन घडलं
आणि त्यावेळेला थोडासा विचार केला की असे दुर्गम भाग आहे, इथं लोक कोण येत नाही, जात नाही ती. अशा अनेक प्रकारे महाराजांच्या जीवनामध्ये अडचणी येत राहिल्या पुढं भविष्यामध्ये. 1905 नंतर पुन्हा इकडं महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी जाऊन त्यावेळेस काही मत वगैरे काही नव्हता. हे मंदिर होतं, ते मंदिर बी ग्रामस्थांच्या ताब्यात होत होती, गुरुवांच्या ताब्यात पूजा वगैरे होत होती. तर त्यावेळेला तो विषयच काही नव्हता महाराजांच्या मागे इथे काय. त्यामुळे महाराज गेले की आसपासच्या डिस्कळ गेली, बुधला गेले, इकडे तिकडे गेले, विसापूरला गेले की 4-8 दिवस तिकडे राहायचे ना. तर पाठीमाग काहीच नव्हतं व्यक्तींच्या मागे, मूळ पुरुषच ते होते इथले. त्यामुळे ती बाहेर गेली मी जायच तिकडे. जसं जसं कार्य वाढत गेलं मठाचं, तसं तसं लोककल्याणाची पण कामं होत गेली. हो, येतं लोक. बस त्याचनंतर जसं जसं म्हणजे त्याच्याच पुढेच नुकत्याच काही वर्षामध्ये जे सांस्कृतिक कार्यक्रम आहेत ते वर्षानुवर्ष तुम्ही घेत राहिले. पण आता जशी जशी त्या कार्यक्रमाची एक वेगळी एक ट्रेंडिंग होत जो चाललाय, त्याबद्दल काय बोलतात? उदाहरणार्थ बैलगाडा शर्यत. पण आता हे जे आता चालू अशाप्रमाणे आता हे आम्ही तुम्हाला सांगितलं नाही, हे हा उत्सव येणाऱ्या रथाच्या निधीतून आम्ही हा उत्सव करत असतो. तुम्हाला सांगितलं की आता एमपीसी युपीसी तुम्हाला त्याप्रमाणे सांगितलं की खटाव तालुक्यातले काही गरीब विद्यार्थी असतात, बरोबर, त्यांना पैसा कोण त्यांना होऊ शकत नाही आर्थिक परिस्थितीनुसार, त्या येणाऱ्या पैसा आम्ही सहाय्य करून आम्ही इथं चालू करतो. तसं या ठिकाणी सुद्धा जे काही आपल्या शाळेत शिकणारे पूरक कलागुण असतात म्हणा, त्या कलेला वाव म्हणून आम्ही या यात्रेमध्ये युवा महोत्सव साजरा करतोय, श्वान शर्यती साजरे करतोय, बैलगाडी शर्यती साजऱ्या करतोय, कबड्डी स्पर्धा आहेत, त्या व्हॉलीबॉल सामना आहेत म्हणा, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या काही आयटम्स आहेत म्हणा, कार्यक्रम आहेत म्हणा, ह्या कार्यक्रमाला एक त्या नवीन येणाऱ्या तरुणांना एक प्रोत्साहन म्हणून त्याचा उपयोग होतोच नाही. बरोबर. त्याप्रमाणे आता आपण बैलगाडी क्षेत्राला बंदी होती, आता गेली 2 वर्षापासून पुन्हा बैलगाडीला आपण शर्यतीला पुन्हा शासनाला न्याय मिळून आपली झाला. नाहीतर आपल्याकडे जे खिलार तणावाची गाय असतात, गाय जिवंत राहिलीच नसते ना. बरोबर. शेतकऱ्याकडे आज आपण 33 कोटी देव म्हणतो, 33 कोटी प्रत्येकी देव आहेत का? 33 कोटी गुणधर्म त्या गायीच्या पोटीमध्ये आहेत ना, खिलारी गायीच्या पोटामध्ये. त्याच्यामुळे ती गायी जिवंत राहणं गरजेचं आहे. त्याच्याकरता ज्या पोटीला त्याचा मुलगा म्हणजे खोंड तो जिवंत राहायला पाहिजे ना. म्हणून या दृष्टिकोनातून बैलगाडीला शर्यतीला प्राधान्य. बरं, त्याच्यात तुम्ही अटी घातल्या नाही, बट त्याप्रमाणे अटीचं प्रमाण चालू झालं ना. ते जन्म दिलेल्या मुलाला आपण जी खाऊ घालत नाही, तो आज आमचा शेतकरी राजे त्या खोंडाला त्या बैलाला खायला घालतोय. बरोबर. लक्ष म्हणजे आज त्या बैला म्हणजे पोटच्या पोरापेक्षा त्या बैलाला सांभाळतोय चांगला, खाऊ पिऊ घालतोय. याशिवाय त्याला त्याच्यासारखी त्याच्याकडची असते की बैलगाडी शर्यतीमुळे त्याचं नाव लागतं, गावाचं नाव वाढतं, त्याला वाढतं, त्याला समाधान मिळतं म्हणा, त्याचं नाव शेतकरी वाढत असतो म्हणा. अशा दृष्टीकोनातून बैलगाडी शर्यती मोठ्या प्रमाणामध्ये इथं आम्ही आयोजित करतो. आणि इतक्या मोठ्या प्रमाणात की आज भारतामध्ये एकटी टाइम एक वेळेला आम्ही आता हे चालू यात्रेमध्ये ऑफलाईन ऑनलाईन आम्ही नोंद केली. 8 तारखेला आपली आता बैलगाडी शर्यत होती आणि 1 ते 7 मध्ये तुम्ही फक्त ऑनलाईन तुम्ही बुक करायचं सांगितलं. ऑनलाईन बुकिंग होती. 1000 गाड्या आमच्या आदल्या दिवशीपर्यंत, म्हणजे उद्या बैलगाडी येते त्या अगोदरच आमच्या त्या 1000 बैलगाडी पूर्ण नोंदी पूर्ण झाल्या, बंद केली. आणि एका दिवसात आपल्याला एवढं होऊ शकत नाही, बैलगाड्या होऊ शकत नाही, परवान झाल्या पाहिजेत ना. बरोबर. म्हणून खरे आता पुष्यगावचे यातले बैलगाडी अड्डा म्हणजे हे संपूर्ण भारतातला मोठा सगळ्यात आहे. बरोबर. आणि नावलौकिक आहे. या ठिकाणी कुठलीही आमची फॅसिलिटी नसते, आम्ही कोणालाही वशिलाबाजी लावत नाही. या ठिकाणी येणारी बैलगाडी किंवा बैल जी असतील ना, बैलगाड्या समाधान मिळतं. इथं निर्विघ्नपणे आम्ही सर्वांच्या समोर ऑनलाईन मध्ये चिठ्ठ्या टाकतो, नावं देतो, त्याचं ते बदललं बनवून ते तयार करतो, घर पाडतो. त्याचे मला हे सगळे आमचे कॅमेराच्या अंडर मार्गदर्शन असतं, असं वशिलाबाजी काय नसतं. त्यामुळं या ठिकाणी जे बैलगाडी पहिला नंबर येतो, जसं आपण पहिलवानकीमध्ये महाराष्ट्र केसरी म्हणतो ना, आपण तसं हिंदी केसरी म्हणतो ना, तसं इथे येणारा बैल जो आहे तो हिंदी केसरी, हिंदुस्थानमध्ये त्याची ताकद वाढते त्या बैलाची आणि ती किंमत ठरते. 15-15, 20-20 लाख रुपये त्या बैलाची किंमत होते. म्हणजे इतकी किंमत त्या हिंदी केसरी बैलाला त्या बैलगाडी पहिला नंबर आली. जसं आपल्या महाराष्ट्रामध्ये गेलो आपल्याला बघा तुम्ही, तो आपला कुठला बैल होता तो पहिला नंबर गेलो काढलेला, बकासूर. पुढे महाराष्ट्र बकासूर नाव घेतले की माणसं खुश व्हायची. बकासूर, त्या बकासूरनं वर्षभर किती बक्षीस मिळवली सांगा तुम्हाला. तसं यंदा जो बैल येतो येतो तो हिंदी केसरी त्याला नाव देतो. बरोबर. समाजामार्फत बरं का, बरोबर, बैलगाडी प्रेमी मार्फत बोलत असतो तो. म्हणून आम्ही ती पत्रिकेवरती हिंदी केसरी नाव टाकलं त्या बैलाचं. बरोबर. ज्यावेळेस त्याच्यात त्याला जोड नाही ना, आज 1000 बैलगाड्या पळाल्या, त्या बैलाला जोड मिळाली का? हिंदी केसरी कोणाला म्हटलं जातं? पैलवान. त्याला जोड नाही, त्याला हिंदी पैलवान. बरोबर.
तसं ती बैलाला जोड नाही. सगळ्यात महत्वाचं म्हणजे हिंद केसरी हा शब्द जो तयार झालाय तो ह्या पुसेवाडीच्या पुसे गावामधूनच झालाय. सेवागिरी महाराजांची जे कार्यक्षेत्र आहे त्याच्यामधूनच ते कार्य करता करता शेतकऱ्यांचा पण जो विषय आवडीनिवडीचा हा बैलगाडा शर्यत तो जपायचा आहे. आणि त्याचबरोबर हे करता करता जो एक त्यांच्या नावाला एक शब्द लागला शर्यतीमध्ये, जो हिंद केसरी हा किताब, हा जो मानाचा किताब मानला जातो, या सेवागिरी महाराजांच्या या मठामधूनच तो तयार झालाय. काय बोलता त्याबद्दल? आणि प्रश्न नाही ना काय म्हणून असं नाही. जसं पैलवानला हिंद केसरी पैलवान होतो, त्या पैलवानला हिंदुस्थान, आपलं नावच आहे देशच काय आहे, हिंदुस्थान. हिंदुस्थानचं म्हणून हिंद. ओके, लक्षात घ्या. म्हणून ते हिंदुस्थानमध्ये त्या पैलवानला जोड नाही. तसं त्या बैलाला जे आज 1000 बैल आहेत एवढी येणारी, तर त्या बैलाला जोड नाही ना आपल्याकडे त्याप्रमाणे पळण्यासाठी. पिकअप बैलगाडी सगळे वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या बैलगाडी, काय ठिकाणी 3-3, 4-4 फूट बैल पळून जातात. 10-12 बैलगाड्या बुकिंग असते. त्या रस्ता असतो 60 फुटाचा 70 फुटाचा. पहिल्यानुसार जसं बुकिंग झालं त्यांना पुढं 2 नंबरला बुकिंग, त्याच्या मागे असं एका मागे एक मागे बैलगाडी बघायचं. आणि एकदा शिटी पडली की ती झेंडा पडला की सगळे पाय सुरुवात करायच्या. पुढचा पुढे पळत राहतो, मागचा मागे राहतो. ती 4-5 किलोमीटर पळवायची त्या बैलगाड्या. त्या बैलगाडीला त्रास होतो बैलासनी, म्हणून तशी असताना बंदी घातली ना. पण तो आज बी काही ठिकाणी तसे बैलगाड्या पळते. तसे वेगवेगळ्या भागामध्ये बैलगाडा म्हणा किंवा बैलगाडी शेती म्हणा पळवण्याची पद्धत वेगवेगळी आहे. बरोबर. असं आपल्याकडे कसं आहे, 1 किलोमीटर सुद्धा अंतर नसते, 900 मीटर अंतर असते. फक्त 900 मीटरचा जागेवर पिकअप घेणारी बैल पाहिजे. म्हणजे अशा प्रमाणे त्या जोडीमध्ये आपल्याला त्या बैलाला जोड नाही, म्हणून आपण त्याला हिंद केसरी म्हणतो. हिंदुस्थान या वेळेला ह्या मैदानामध्ये एका वेळेला 14 गाड्यांचा जो एक रनिंग पट्टा होता, काय तो एक विशेष होता, एक आकर्षण होतं ते मैदानाचं. 1000 बैलगाडी बुकिंग झाली आमच्या अगोदरच. परवा ज्या दिवशी त्याच्या अगोदर झालेल्या होत्या, त्यामुळे तो टप्पा मला पूर्ण केला पाहिजे. आणि ते मैदान सुद्धा आम्ही बघितलं, तर लोकांनी सगळ्यांनी सांगितलं मैदान सुद्धा पुसेगावसारखं मैदान नाही म्हणले. कारण आम्ही रोलर पाणी मारून अगदी खडासोट तुम्हाला पाय मिळणार नाही. बैल पळताना त्या ठिकाणी पायाला खडासोट टोचला नाही पाहिजे. अशा प्रमाणे त्या चाकोऱ्या आपण लाईनमध्ये आखून पाणी मारून खडक गोळा करून माणसं लावून खडक गोळा करते ती. आणि त्यात पुन्हा रोलिंग करून, जसं डांबरी करतो ना रोलर, त्या रोलरनं प्लेन करून ते आम्ही रस्ता केलेला होता. की बैलाला त्या कुठलाही त्रास होता कामा नाही. साखरी असली पाहिजे आणि पळताना बैल थोडीशी चढ पाहिजे. बरोबर. उतारांना बैल त्रास होतो पळताना, चढताना त्याला दम बी लागतो, त्याचा दम किती करतो आणि मग त्याचा नंबर करतो ना. म्हणून ते आम्ही ग्राउंड करता त्याप्रमाणे केलेलं आहे. ग्राउंड देण्यापेक्षा निकाल जो झाला आता नुकताच, काय पारदर्शकता होती त्या निकालामध्ये आणि काय मॅनेजमेंट होती मठाची? आमच्या पुसेगावची ग्रामस्थ 500 कर्मचारी, ग्रामस्थ सगळे विश्वस्त म्हणा. आणि तुम्हाला मी सांगितलं काय, आदल्या दिवशी पण आम्ही ते बंद करून सर्वांच्या ऑनलाईन मध्ये कॅमेरे, युट्यूबवाले तुमच्यासारख्याने अशी बरीच होते, असे त्यांचे कॅमेरे चालू होते. त्याच्यासमोर आम्ही ती पावत्या फाडल्या, त्याच्या घड्या घातल्या, एका काचाच्या वक्षून टाकल्या. सकाळपर्यंत काचा वक्ष लॉक करून सकाळपर्यंत ग्राउंडवरती घेऊन गेलो. त्या ठिकाणी पुन्हा सगळ्यांच्या समोर कॅमेऱ्यामध्ये चिठ्ठ्या प्रत्येकाने उचलायचे. चिठ्ठी 10 चिठ्ठ्या उचलायच्या, 10 जसं 10, 12, 11 काही 14 तिचं ब्लॉक तयार करायचं. आणि ती जरी नंबर दिला तिथे पहिली फाटीवर पण लागणार, दुसरा नंबर लागेल दुसऱ्या फाटीवरती, तिसरा फाटीवरती तिसरा, असे वेगवेगळ्या प्रकारे सगळ्यांच्या समोर चाललं नाही. माघारीपणाच नाही ना काय ते. त्यामुळे ही पारदर्शकच सगळी आहे ना. ग्राउंड चांगलं आणि सर्वांच्या समोर ओपन आहे. किंवा आम्ही चिठ्ठ्या अगोदर तयार करून तिचं लॉट पाडून बंद करून, म्हणजे आमच्या गावातल्या बैला वेगळी पळवायची, त्यांच्यामध्ये नाव घेतले ती आणि ह्यांच्याकडे असं काय नाही. ही पारदर्शकच त्यातली आहे ना. आणि पुन्हा रिप्लाय, जसे क्रिकेटचा आपण रिप्लाय घेतो तसं रिप्लाय घेऊन त्या बैलाचं तोंड फोडाय, पाय फोडाय, ती कुठल्या जसं आवडलं बैलाचं पण असेल त्याला आम्ही नंबर दिले. ऑब्जेक्शन जेव्हा कुठे ऑब्जेक्शनचा विषय झाला नाही कोणाचा, सगळं ऑनलाईन वर सगळं काम असल्यामुळे पारदर्शकता तर होती, पण ट्रान्सफर म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी होता. काय अडीअडचणी होत्या आणि त्या कशा दूर झाल्या? कारण का काही गोष्टी असतात की निकाल आमच्या बाजूने होता, आमच्या बाजूने नाही लागली, पण मैदान नामांकित आहे, एक हे हिंद केसरीचं मैदान आहे, खूप चढाओढ होते ह्या मैदानामध्ये. कसं बैल आहे, शेवटी बैल आहे, ती बैलावर पळवणारा मास्तर कोणाचे, ड्रायव्हर कोण आहे. आता फॉर्च्युनर गाडी अनेक असतात ना, सगळ्याच गाडी सगळे ड्रायव्हर फॉर्च्युनर पळवतात असं नाही ना. जो खरा बाजा आहे, ज्याच्या हातात स्टेअरिंग आहे, ज्याला ते टॅक्ट माहिती आहे, ज्याला कंट्रोलमध्ये गाडी करायचं त्याला माहिती आहे, ब्रेक आपल्या गाडी थांबली पाहिजे, अचानकपणे 50 फुट काय
तसं ज्या की ड्रायव्हरची करायची होती, ड्रायव्हरना किती ताकदीने पहिले पळवायचे ते त्याच्यावरती ते अवलंबून राहते सगळं पुढे येणारा आणि ही तर सगळं आमचं काही सगळी समोरच आहे ओपन, त्यामुळे कुठचं काय अडचणी तर असं काय नाही. शेवटी बैलाचे हरजीत होणार आहे, पळवण्यावर अवलंबून राहणार आहे. एका दिवशी बैल आम्ही प्रवास करून असं थकला असेल मला मोठ्या मनाला पहिला ज्याची बैल होती ना बैलगाड्या आपल्या इथं पहिल्यांदा त्यांची बैली चांगलीच होती, म्हणजे सगळ्यांनी बघितली ती बैल आणि त्यांच्या मनात आले की मला आज एवढं मोठं नाव लोक आपल्याला दिलंय, म्हणजे त्या मालकाचं नाव एवढं मोठं पेपरला टीव्हीला सगळीकडे नाव घातलं, तर ती संपूर्ण एवढं मोठं सेवाचं महाराजांचं संस्थेचं देशपांचं कार्य बघून त्यांच्या मनामध्ये एक भावना निर्माण झाली की येणारं बक्षीस सगळं भगवान महाराजांनी निरूपण द्यायचं. मला म्हणजे या ते नंबर आमचा मिळाला हीच कृपा महाराजांची म्हणजे आम्ही या तुमच्या सेवा संस्थेला म्हणजे आमची देणगी अशा 5-6 जणांनी दिले लोकांनी, तरी दिलाच काय माहिती नाही सर्वांनी. पुसेगाव मध्ये बैल राहिला म्हणजे वर्षभर तो बैल हिंद केसरी चा मानकरी ठरला आणि तो त्याने एक इतिहास त्याच्या कारकिर्दीमध्ये केला. एक मठाधिपती म्हणून जेव्हा त्या महादेवाचा नंदी त्या फाटीवर पळत असतो आणि आपलं सेवा कार्य चालत असतं, लोककल्याणाची कामं चालत असतात, मनामध्ये काय ती एक भावना असते की तो महादेवाचा नंदी पळतोय, परत लोकांची जनकल्याणाची कामं, कसं एक संभ्रम आणि तो ताळमेळ कसा बसतो. प्रत्येक त्या बैलगाडी शर्यतींना त्याची कमिटी असते, जो त्या कमिटीमध्ये 185 ग्रामस्थ आहेत त्यामध्ये, हे सर्वांमध्ये ती सगळे काम करून सगळं नियोजन करून सगळं एवढी मोठी यात्रा बैलगाडी शर्यती हॉलीबॉल सामनं 2-2 दिवस क्रिकेट सामनं 3-4 दिवस ज्यांना ज्याच्यामध्ये आवड आहे छंद आहे नाद आहे त्यांनी त्याच कमिटीमध्ये सहभाग घ्यायचं. विश्वस्त आमची ट्रस्टी फक्त विश्वस्त काय करतील तर लागणार तुम्हाला काय मटेरियल कमी करतील लागतील तुम्हाला देतील सगळं तुम्हाला ज्याचं नाद आहे छंद आहे की तुम्ही त्यात भाग घेऊन तुम्ही ते काम करायचं आहे. लक्षात प्रश्न फक्त त्यांची मागणी पूर्ण करायची बरोबर. आणि त्यांच्या सहकार्यात एवढं मोठं कार्य एखादा कार्यक्रम 2 असले तर सुद्धा गावात नक्की नव्हतं. आमच्या रोजचे 10-11 दिवसाचे कार्यक्रम एवढ्या मोठी कोटीवर खर्च आहे, कोटीचा खर्च एवढं यात्रेत एवढा मोठा खर्चाचं नियोजन करणं प्लॅनिंग करणं हे सगळं मला आणि आमच्या ते सगळे विश्वास सगळे आणि बाळकडून जाईल हे लहान प्रत्येक वर्षी एवढं मोठं आहे संस्थान की एवढ्या मोठ्या संस्थानामध्ये हे सगळं त्यांचं अंगवळणी पडलं हे काम सगळं पहिल्यापासून. आता या आमच्यातल्या बैलगाडी क्षेत्रातल्या बरेच लोक म्हणजे बाहेर जातात बघा, मला माहिती असेल म्हणजे इथलं त्यांना एवढं टेक्निक आहे की बाहेर ज्या वेळेला एखादा नेता किंवा काही भरवतात ना मोठा बैलगाडा अड्डा, इथल्या आमच्यातल्या कर्मचाऱ्यांना आमच्या ग्रामस्थांना बोलवतात तिकडं तुम्ही आम्हाला सगळं टेक्निक तुमचं द्या, सगळी माहिती द्या आम्हाला, तुम्ही सगळं करून घ्या सगळी. इथपर्यंत ही लोक अनुभवी आमचे म्हणतात ना पुसेगाव म्हणजे बैलगाड्याची पंढरीच आहे. येस, तसं महाराजांच्याच ह्याच्यामुळे. तर महाराज मी आता तुमची रजा घेतो.